नमस्कार, मी सौ शीतल रोहित फराकटे. आज आपण भुदरगड तालुक्यातील कोनवडे या गावामध्ये राजश्री शाहू करिअर प्रबोधिनीमध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तुम्ही माझ्या बाजूला एक माणूस बसलेला बघत असाल तर यांची एक विशेष ओळख मी सांगू इच्छिते की यांच्याबरोबर गेले 1 तासभर चर्चा करत असताना एक गोष्ट लक्षात आली की आपण देवाला बघू शकत नाही आणि म्हणून देव आपले देवदूत पाठवत असतो. मी या माणसाला खरंच एक देवदूत म्हणेन, कारण आता तुम्ही म्हणाल की अकॅडमी म्हणजे काय, आता फार वेगळं काम नाही, पोरांना तयार करणं किंवा भरती करणं एवढंच. तर एवढ्यापुरतं मर्यादित न राहता खरं तर यांची ओळख म्हणजे राजेंद्र गुरव. कोनवडे हेच त्यांचं गाव आहे. अतिशय छोटंसं गाव आणि एका खेडेगावातून एक पोरग इथंपर्यंत पोहोचणं ही आमच्यासाठी सुद्धा फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि विशेष गोष्ट अशी की पोरांना फक्त शिक्षण नाही तर शिक्षणाच्या पलीकडे जाऊन जगायचं कसं हे शिकवण्यासाठी ही अकॅडमी, ही प्रबोधिनी आजपर्यंत काम करत आली. यांची एक विशेष ओळख मी तुम्हाला सांगते. या संस्थेच्या माध्यमातून पोरांच्या फीच्या माध्यमातून जी काही रक्कम आपल्याकडं जमा होते त्या पैशातून जी निराधार लोक आहेत, ज्यांना मुलं नाहीत, बाळ नाहीत किंवा काही लोकांना ती लोक बघत नाहीत, अशा माणसांच्या पर्यंत 2 टायमाचं जेवण डबा त्यांच्या घरी पोहोचवणं हे या संस्थेचं विशेष कार्य. तो डबा सकाळी देणं आणि परत दुसऱ्या दिवशी घेऊन येऊन ताजं जेवण त्यांच्यापर्यंत पोहोचवणं असं त्यांचं रुटीन गेले कित्येक वर्ष सुरू आहे. हे करत असताना ज्या गावामध्ये त्यांनी अकॅडमी सुरू केली, या कोनवडे गावामध्ये प्राथमिक शाळेला सुद्धा म्हणजे अगदी मराठी शाळा, अंगणवाडींच्या पासून ते गावातील सगळ्या गोष्टींना विशेष प्राधान्य देऊन त्यांना सहकार्य देण्याचं काम या माणसाने केलं. आता तुम्ही म्हणत असाल की फार वयानं मोठे असतात आणि मग विशेष त्यांना काहीतरी ज्ञान असतं असं आपण म्हणत असतो, पण कुठल्या वयात सर तुम्ही सुरुवात केली हेच तुमच्याकडे बघून समजत नाही. कारण आज तुम्ही या टप्प्यावर येऊन ही संस्था आज आहे आणि आमच्यासारख्या लोकांना खरंच या संस्थेला भेटावं आणि नेमकी संस्था काय करते हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली. तुमच्या संस्थेबद्दल खरंच तुम्ही थोडक्या शब्दामध्ये तुमची ओळख करून द्या संस्थेची. नमस्ते, मी राजेंद्र गुरव, मार्गदर्शक राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी कोनवडे. ताई, आपण ही संस्था 2015ला गरिबांची मुलं साहेब व्हावीत या हेतून या गावामध्ये सुरू केली. मागील 10 वर्षामध्ये 700 ते 800 विद्यार्थी पोलीस भरती, आर्मी भरती आणि विविध स्पर्धा परीक्षांमधून यशस्वी झालेले आहेत. 2021ला आम्ही 1ली ते 12वी शाळा चालू केली. आज रोजी आपल्या शाळेमध्ये 500+ विद्यार्थी निवासी राहतात. आपल्याकडे 100 लोकांचा स्टाफ असून अतिशय चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मिती सुद्धा आपल्या संस्थेच्या माध्यमातून झालेली आहे. भविष्यात ही संस्था वाढत असताना सामाजिक जाण, सामाजिक भान ठेवून ही संस्था वाटचाल करेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आजचा हा कार्यक्रम सुद्धा महिलांचा विशेष सन्मान करण्याच्या हेतून आहे. गावातील कर्तबगार महिलांचा सन्मान करणे या हेतून आयोजित केलेला आहे. या संस्थेच्या माध्यमातून भविष्यात काही गरजू गरीब विद्यार्थ्यांना, महिलांना कोणत्याही प्रकारची शैक्षणिक मदत लागली तर त्या लोकांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवा. आम्ही त्यांना निश्चित कोणतीही अपेक्षा न ठेवता निःशुल्क आम्ही त्यांना मदत करू ही अपेक्षा आहे. नक्कीच. आणि एक सर विशेष गोष्ट तुम्ही मला सांगितलीत की या कोनवडे गावामध्ये म्हणजे जेव्हा बाजाराचा दिवस असतो त्या बाजारामध्ये जाऊन आपला माल कसा विकायचा, तो कसा घ्यायचा, इथपर्यंत तुम्ही मुलांना शिक्षण देताय. म्हणजे गरिबाची मुलं साहेबी व्हावीत ही त्यांची अपेक्षा आहेच किंवा ते ध्येय धोरण या संस्थेचे आहेतच. पण आयुष्य जगत असताना काही करण्याची जर वेळ आली तर न लाजता ते केलं पाहिजे. कुठलंही काम छोटं किंवा मोठं असं नसतं. काम हे काम असतं आणि ते प्रामाणिकपणाने करावं. सर, तुम्ही सांगितलं त्या दोन म्हणजे त्या गोष्टीची 1-2 मिनिटं तुम्ही माहिती द्या की नेमकं आपण मुलांना घेऊन आठवडी बाजारमध्ये काय करतोय. आपण विद्यार्थ्यांना वर्षातून 1 किंवा 2 वेळा कॅम्पसमध्ये आठवडी बाजार तयार करतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वस्तू कशी विक्री करायची, वस्तूची माहिती ते कशी द्यायची, नोकरी नाही मिळाल्यानंतर व्यवसाय कसा उभा करायचा याचं प्रशिक्षण देतोय. तसंच आठवडी बाजारामध्ये विद्यार्थी पालकांच्या समोर जात असतात. त्यावेळी त्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुद्धा होतो आणि व्यवसायाची जाण सुद्धा विद्यार्थ्यांना होते. म्हणजे इथला विद्यार्थी फक्त परीक्षार्थी होणार नाही, बरोबर, इथला विद्यार्थी हा ज्ञानार्थी, त्याचबरोबर फोर नॉलेज पर्सन, म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टी थोडी माहिती व्हावी या हेतून आपण विद्यार्थ्यांना तयार असं. बघा, म्हणजे म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की आपण कुठल्या एका मोठ्या संस्थेचा संस्थापक म्हणून भेटत नाही, तर खरंच देव जेव्हा आपल्याला भेटत नसतो तेव्हा असे देवदूत पाठवतो. खरंच सर्व मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करते की फक्त शिक्षणासाठी किंवा पोरं मोठी व्हावीत म्हणून एवढ्या छोट्या ज्ञानासाठी तुम्ही मर्यादित राहिला नाहीत, तर पोरांनी प्रत्येक काम केलं पाहिजे. आणि याच्या माध्यमातून, कारण संस्थाकडून पैसे मिळवणारी सुद्धा लोक आता फार बघायला मिळतात, पण या मुलांच्या फीच्या माध्यमातून जेव्हा निराधारांना तुम्ही जेवण पोहोचवता, खरंच म्हणजे तुमच्या कामाला सॅल्यूट.
खूप 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 धन्यवाद. थँक्यू.